आज सांगोला तालुका विकास आघाडीच्या एकतपूर जिल्हा परिषद गटाच्या तिन्ही उमेदवाराचा आज प्रचाराचा शुभारंभ नारळ आम्ही वाकी गावामध्ये फोडण्यात आलेला आहे। एकतपूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून सिंधुताई आलदर, वाकी गणाच्या उमेदवार स्मिताताई गोडसे आणि एकतपूर गणाच्या उमेदवार सुवर्णताई नवले असे आमचे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशिक्षित असे आमचे सर्व उमेदवार आहेत आणि चांगल्या पद्धतीने ह्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये हा उमेदवार विजय होतील। आमचे प्रचार यंत्रणा सर्व गावामध्ये प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर आम्ही लावणारच आहे। आज संध्याकाळी एकतपूर गटामध्ये 5 वाजता प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडणार आहे आणि सर्व एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबांचा पण दौरा त्या गटामध्ये आहे। त्यांच्या पण सभा लवकरात लवकर आम्ही जाहीर करू। एकंदरीत आजचा पुन्हा प्रचाराचा शुभारंभ करत असताना विकासाचं ध्येय धोरण काय असणार आहे या गटामध्ये? या गटामध्ये विकासाचं धोरण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार आहे। एकतपूर जिल्हा परिषद गटातल्या सर्व जिल्हा परिषद शाळेला चांगल्या पद्धतीनं प्रथमतः प्राधान्य दिले जाईल आणि प्रत्येक गावातील गोरगरिबांची अडचण, रस्त्याची अडचण, ही सर्व अडचणी आमच्या एकतपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार ही तिन्ही उमेदवार ही यांच्या मोहर धोरण राहील। हे प्रचार यंत्रणा करत असताना नागरिकांना काय आव्हान करायला? नागरिकांना एकच आव्हान आहे असेल की या एकतपूर जिल्हा परिषद गटातील तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे उभा आहेत, सुशिक्षित आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ह्या एकतपूर जिल्हा परिषद गटाचा विकास करतील। त्या आणि सर्वांनी एकतपूर जिल्हा परिषद गटातील सर्वांनी ह्या तिन्ही उमेदवाराला भरघोस मताने मतदान टाकून विजय करावं। शुभारंभ करण्यात आलाय, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? चांगला प्रतिसाद आहे। लोक उत्स्फूर्त आहेत, ती तळागाळातनं सगळी लोक माझ्यासाठी झटत आहेत। जिल्हा परिषदेची काय काम आहे ती रखडलेली कामं, ग्रामीण भागातली कुठलं शेतीचा प्रश्न, पाण्याचा असला, शाळेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, ही सर्व तळागाळातल्या लोकांचं मी झेडपी पर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करू आणि लोकांच्या मत्तेला उभा राहतो। लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, भरपूर म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळी लोक पाठीमागे आहेत। एकतपूर जिल्हा परिषद गटातील लोकांना काय आव्हान करतात? लोकांना हीच गीत तळागाळातल्या लोकांना बाबा जी अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू। लाईट, दिवा, बत्ती, शाळा, कुठं काय जी शासकीय स्कीम आहे त्या झेडपीतनं ती मिळवून देण्याचा जरूर प्रयत्न करेल। जिल्हा परिषद गटामधून आणि आम्ही शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या, रस्त्याची कामं असतील, शासकीय योजना असतील, ह्या योजना आम्ही 5 वर्ष पूर्ण करून दाखवेल। 10 दिवस आम्हाला साथ द्यावी, आम्ही 5 वर्ष तुमच्या बरोबर कायम असेल। या ठिकाणी वाकी पंचायत समिती गणातून सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून माझी पत्नी स्मिता दीपक गोडसे या उभा आहेत आणि जिल्हा परिषदचे उमेदवार सिंधुताई आलदर या जिल्हा परिषदला उभा आहेत। त्याचबरोबर एकतपूर गणातून आपल्या सुवर्णताई नवले या उमेदवार आहेत। तरी सांगोला तालुका विकास आघाडीच्या तिन्ही उमेदवाराला एकतपूर गटातल्या जनतेने मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। येणाऱ्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व जनतेने या ठिकाणी मनापासून काम करून आशीर्वाद द्यावा। येणाऱ्या 5 वर्षात जनतेच्या सेवेसाठी आम्ही तिन्ही उमेदवार कटिबद्ध राहू हा विश्वास या ठिकाणी देतो। त्याचबरोबर सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब, दीपक आबा साळुंखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्यानं एकतपूर गटामध्ये ज्या अडीअडचणी असतील, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न आहेत, ते दोन्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जरूर सोडवू हा इथल्या जनतेला मी विश्वास देतो। पंचायत समिती योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही किंवा लोकांना माहिती होत नाही, यासाठी आपण काय? पंचायत समितीच्या योजना खरं तर आता मी आवर्जून सांगतो, आपले वाकी गणातले जे उमेदवार आहेत स्मिता गोडसे यांनी गायगावांचं सरपंच म्हणून या ठिकाणी 5 वर्ष काम केलेलं आहे आणि पंचायत समितीच्या योजना
गावातल्या प्रत्येक शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणानं काम करू. घरकुलाच्या योजना असतील, विहिरीच्या योजना असतील, ज्या ज्या पंचायत समितीतून काम आहेत ती निश्चितपणानं प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या 5 वर्षात काम करेन हा विश्वास देतो.